उभाटा आणि मनसेनेची जी काही युती झाली त्यांनी हत्यार टाकले. कुठलं लॉजिक मला काही कळलं नाही. दोन भाऊ चहा पितात, अरे पितील ना, नाही तर काय चहा संपणार आहे का काय देशाची जर ते पिले नाही तर. तुम्ही एक दर्जाचा आणि मी दुय्यम दर्जाचा, ही जी समज ठाकरे स्वतःला जे समजतात ना की आम्ही कोणतरी मोठे आहोत, असं नाही आहे. त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या त्या एक आम्ही कोणतरी आहोत, तुम्ही कोणच नाही आहात. मराठी माणूस होता म्हणून तुम्ही आहे. तुम्ही काहीच देऊ शकला नाही आणि आम्ही फक्त एकत्र. अरे कोणाला फरक पडतो तुम्ही एकत्र आलात नाही आलात, घरी बसा. अच्छा, अगोदर एकत्रच होतात ना 25 वर्ष. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आता एकत्र फिरताना आपल्याला दिसत आहेत. एकत्र त्यांनी प्रेझेंटेशन केलं होतं, पाहिलेलं का आपण? ह्या दोघांना जेवढी मेहनत करावी लागेल ना, ते नाहीतर स्वतःला रोज अडचणीत टाकत राहणार. नॉलेज नाही. कोस्टल रोड आम्ही केला. अरे तुम्ही फक्त टोपी घातली, ती कन्स्ट्रक्शन साईटची जी टोपी घालतात आणि टनलकडे असं बघितलं खालून वर. त्याच्या पलीकडे आदित्यजींनी काय केलं? हे दोघं काही करू शकत नाही जोपर्यंत ते स्वतःला रिवाईव्ह करत नाही, स्वतःला ते चेंज करत नाही. आपण कोणच नाही आहोत, आपण एका समान व्यवस्थेमध्ये आहोत. त्या माइंडसेटमध्ये हे जे दोघं मुलं जी आहेत ना, येत नाही ना. अहो मोठमोठे लोकांचा दिवा विझलेला आहे या देशामध्ये. मला वाईटही वाटतं, कारण की हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं परिवार आहे. आमच्या मनातही असं कधी वाटत नाही की हे रसातळाला जावे, पण शिकावं, हंबल व्हावं. मुंबईकरांसाठी मुंबई ही बेटर प्लेस करण्यासाठी आणि त्यांच्यावरचा कराचा भार जो आहे तो कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न कराल असं तुम्ही ठासून सांगू शकता का? हे सगळं जे काही टॅक्सेशन आहे ते आटोक्यात आणू शकतो आपण. टॅक्सेशन बघा, मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी असल्यामुळे माझा हा आवडतीचा विषय आहे.